महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा नाशिकचा भोंदू अशोक खरात याचे विविध कारनामे एसआयटीच्या तपासात आजवर समोर आले आहेत. त्यातीलच त्याचा एक कारनामा म्हणजे तो बाजारात 100 रुपये किलोने मिळणारे रानटी चिंचोके आणायचा आणि एका व्यावसायिकाकडून तो त्याचे आकर्षक खडे बनवायचा. ते खडे मंत्र मारून तो भाविकांना लाखो रुपयांना विकायचा व त्यांची आर्थिक लूट करायचा. खरातने अनेक लोकांची अशा प्रकारे फसवणूक केली. खरातने एका व्यापाऱ्यास त्याचा व्यापार वाढावा यासाठी हा खडा दिला होता. त्या बदल्यात लाखो रुपये त्याने उकळले होते. त्यामुळे एसआयटीने या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं होतं. एसआयटीच्या तपासात खरातला या चिंचोक्यापासून आकर्षक खडे तयार करून देणाऱ्या व्यावसायिकाचा शोध लागला आहे. बाजारात कवडीमोल किमतीत खरेदी केलेले चिंचोके अशोक खरात नाशिक रोडच्या एका व्यावसायिकाला देत होता. महेश कलंत्री असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. कलंत्री त्या चिंचोक्यापासून खरातला आकर्षक खडे बनवून देत, जे अत्यंत महागडे भासत. हेच खडे खरात आपल्याकडे समस्या घेऊन येणाऱ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन अगदी हजारो लाखो रुपयाला विकत असल्याचे एसआयटीच्या तपासातून समोर आले आहे. आता या प्रकरणात एसआयटी कडून व्यावसायिक महेश कलंत्री याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. कलंत्री यांनी बनवून दिलेले खडे अशोक खरात अगदी 10 ते 15 हजारापासून 2 ते 2.5 लाखांना विकायचा. त्यामुळे हा व्यावसायिक एसआयटीच्या रडारवर आला आहे. आपल्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या महिलांना भोंदू खरात आपण दैवी अवतार असल्याचे भासवत, तसेच भविष्यातील दुर्दैवी घटनांची भीती दाखवून भोंदू खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. त्याचप्रमाणे अंकशास्त्रावरून भविष्य सांगणाऱ्या भोंदू खरातने अनेकांना लाखो रुपयांनी गंडवलं आहे. त्यातून त्याने कोट्यवधीची माया जमवली आहे. त्याच्या गैरमार्गाने कमवलेल्या संपत्तीचा तपास आता ईडी करत आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.